नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. हा सर, काल तुमचा लाईव्ह बघितलाय. त्या लाईव्ह मध्ये म्हणजे बराचसा तुमचा चाहता जो वर्ग आहे तो नाराज आहे. तर हं, हं. अचानक तुम्ही लाईव्ह बंद करणार आहात आणि तसेच आजचं वातावरण देखील काय राहणार आहे, काय हवामान अंदाज असेल शेतकऱ्यांसाठी, तो हं, देखील हं. नक्की सांगा सर संपूर्ण. चालेल. अ, आजची जी हवामान अंदाज असेल, तो महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये जे नेहमी घडत आलंय मागच्या 2-3 दिवसापासून, तशा पद्धतीचा पाऊस आहे. व्यापीसह तो 25% ते 15% क्लाउड बँकचा एरिया असून, वातावरण गरमीचं राहून पावसाची शक्यता राहणार आहे. आणि विशेष म्हणजे वातावरण काही ठिकाणी सकाळच्या वेळेला थंडीचं देखील पाहायला मिळेल. आणि राज्यामध्ये असं नाहीये, की आपल्याकडे थंडी पडली म्हणजे पाऊस गेलाय, असं काही त्याचा अर्थ हे निर्माण होत नाही किंवा गैरसमज करून घेऊ नका. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 8 तारखेच्या नंतर पावसाचा जोर आणखीन दुपटीने वाढणार आहे. व्याप्ती सुद्धा तशी वाढणार आहे. आणि एकदा महाराष्ट्रामध्ये मान्सून परतीचा प्रवास पूर्ण करून जाता जाता एक आठवडाभर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता महाराष्ट्राला पाहायची आहे. तर हे सत्र जे सुरू होते ते दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल आणि ह्याही आठवड्यात पण स्थानिक वातावरणासारखा हा पाऊस असणार आहे. यामध्ये गरमीची लेवल वाढणं, अचानकच चादून ढग जमणं आणि दक्षिण महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी प्रकार घडतील पाहायला देखील मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगरला सुद्धा याचे पडसाद उमटले आहेत. काही ठिकाणी तशा प्रकारचा पाऊस झालाय. हा एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज अशा प्रकारे असणार आहे, की गुड न्यूज म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतांना रब्बी हंगामात पाणी नाहीये देण्यासाठी किंवा पिकांना पाणी देण्याची म्हणजे रब्बी हंगामाचीच एक पंचायत पडलेली आहे आणि पिण्याच्या पाण्याची देखील पंचायत पडलेली आहे. तर अशा शेतकऱ्यांना थोडी गुड न्यूज म्हणता येईल, कारण की परतीचा मान्सून आपला भाग बदलून अवर्षणग्रस्त भागांना म्हणजे सतत आजूबाजूला पडतोय पण आपल्याला सोडतोय, अशा भागांना याच्यामध्ये थोडा दिलासा मिळणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये, येणाऱ्या 7, 8, 9 तारखेच्या पासून पुढे. आणि 11, 12, 13, 14च्या दरम्यान गरमीची लेवल हाय लेवलवरती जाणार आहे. आणखीन गरमी वाढणार आहे. त्यामुळे मेघगर्जनेचे प्रकार, वादळी वाऱ्याचे प्रकार, विजांचे प्रकार क्वचितच काही ठिकाणी घडतील असा अंदाज आहे. गारपीट देखील होऊ शकते. आणि अशा प्रकारचा हा पुढील आठवड्याचा अंदाज होता. आणि आजची जी कंडिशन आहे, आजच्या तारखेची कंडिशन 4 ऑक्टोबर मध्ये काही जिल्ह्यांना आजही पाऊस आगमन करतोय. तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आज पाऊस सुरू होणार आहे. त्यानंतर सोलापूर, अहमदनगर परिसर, धाराशिव पट्टा, लातूर, परभणी पट्टा, परळी वैजनाथ, नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा आज काही तालुक्यांना काही ठिकाणी दुपारी 3:30च्या पुढे आपला जो गंजे असेल, जे गोष्टी असतील ते झाकून ठेवायच्या. ज्या शेतकऱ्याने आपलं सोयाबीन उघड्यावरती ठेवलं आहे वाळवण्यासाठी, त्यांनी देखील 3-4च्या आसपास झाकून ठेवायचं आहे किंवा गोळा करून ठेवायचा आहे. हा पाऊस नक्कीच येणार आहे मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये. आता काही प्रमुख प्रश्न असतील तर मांडू शकता, कारण की लाईव्ह कार्यक्रम तर आपण इतर राज्याकडे वळवला आहे. त्याच्या मागचं कारण देखील आपण तुम्हाला पुढे चालून बोलणारच आहोत. हा सर, माझा जो प्रश्न आहे, तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्वारी असेल किंवा जेही ज्वारी किंवा म्हणजे हायब्रिड असेल, काय जे पिकं असतील सर ते, तर ते हम्म. म्हणजे म्हणजे पेरले तर चालतील का असा प्रश्न आहे. म्हणजे जोऱ्याचा जर पाऊस आला तर त्यामुळे नुकसान होऊन जाईल. तर मग आता पेरावं की नाही? माझ्या अंदाजाप्रमाणे आणि ज्या सांगतो त्या पद्धतीप्रमाणे मित्रांनो, पुन्हा एकदा जसं 25, 24, 26च्या काळामध्ये जे झालंय ते होणार आहेच. आणि तुम्हालाही माहिती आहे, एकदा तारखा मी डिक्लेअर केल्या त्या मागे घेत नाहीये. या पुढच्या आठवड्यामध्ये ही प्रक्रिया घडणार आहे. जर तुमच्या भागाला पाऊस सोडत नसेल आणि जाणून बुजून येतच असेल, तर ह्या भागांनी पेरण्या शक्यतो माझ्या अंदाजाप्रमाणे टाळाव्यात. आणि हा जो सल्ला असेल तो विश्वास असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांना विश्वास नाहीये, ज्यांना अंदाजामध्ये तथ्य वाटत नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने पेरण्या करायच्यात. आणि ज्यांना याच्यामध्ये तथ्य वाटतंय त्यांना एक सांगू इच्छितो मित्रांनो, पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या काही मोजक्या भागांमध्ये पूर परिस्थिती येईल. मोजक्या भागांमध्ये म्हणतोय, सर्वदूर नाही. आणि ज्या भागांमध्ये पेरणीचं आपण जोखीम घेतोय त्या ठिकाणी या पुढच्या आठवड्यामध्ये 7-8 तारखेपासून पुढे म्हणजे अवघ्या 5-6 दिवसातच एक प्रक्रिया घडणार आहे. त्या पद्धतीचा मुसळधार पाऊस येणार आहे. चायना मार्गे एक सिस्टम क्रिएट झालेलं आहे. झारखंड मार्गे, छत्तीसगड मार्गे, नागपूर मार्गे हा पाऊस आपल्याकडे ट्रान्सफर होतोय. एमपी मार्गे जळगावला देखील ट्रान्सफर होतोय. आणि अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल, इकडे लो प्रेशर साठी सुपीक वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे कुठल्या मार्गे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा तो पाऊस सक्रिय होणार आहे. मराठवाड्यात देखील तो सक्रिय होणार आहे. आणि पूर्व विदर्भात तो जास्त प्रमाणात पडणार आहे. त्यामुळे थोडं केअरफुली काम करा, कारण की पीक पेरणी ह्या गोष्टी आपण सातत्याने करू शकत नाहीये. तो खर्च आपण सातत्याने करू शकत नाही. म्हणून हा प्रामाणिक सल्ला असेल आणि विश्वास असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असेल. त्यामुळे कमेंटचा विषय येत नाही. ज्यांना विश्वास नाही त्यांनी विश्वास ते कमेंटला करूच नका.
सर म्हणजे हे जे माझा जो प्रश्न होता ते थोडा म्हणजे म्हणजे विचारायचा वेगळा होता. म्हणजे हे जे विचारलेला आहे तो प्रश्न म्हणजे जालना जिल्ह्यातील म्हणजे भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी विचारलेला आहे मला. हं, हं. हसनाबाद या ठिकाणी म्हणजे असं काय आज जर समजा ज्वारी पेरली तर चालेल का असा प्रश्न होता. अ, हं. जालना जिल्हा तालुका भोकरदन हसनाबादच्या जवळ गाव आहे. हे जे प्रश्न होते तुमचे गाव असेल, तालुका असेल, हे प्रश्न आपण वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे जी माहिती लाईव्हमध्ये इन्फॉर्मेटिव्ह दिली असते. असं कसं आहे सर, आता हा शेतकरी वैयक्तिक माझ्या तुलनेमध्ये लाडका नाहीये. कारण की जी माहिती आपण 20-20 मिनिटं, 25-25 मिनिटं द्यायचो, तो ह्याच माहितीसाठी देत होतो. तो लाईव्ह कार्यक्रम बंद झालेला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त जिल्ह्यानुसार माहिती विचारू शकता. हा अधिकार आता महाराष्ट्राने गमावला आहे. कारण की याच्या मागचं पार्श्वभूमी काय आहे? मला जे आलेल्या कमेंट्स तुम्हाला मी वाचून दाखवतो. की 4 ते 5 शेतकरी त्या कमेंटला लाईक करतात. म्हणजे त्यांची सुद्धा तीच कमेंट आपण धरायची. त्यांचं म्हणणं आहे, की मका आणि सोयाबीनच्या पिकाचं जे भाव पडले असतील, त्याला त्याची जी ग्राह्यता आहे ती तोडकर हवामान अंदाज लाईव्ह आहे. त्यांच्यामुळे तो भाव पडलाय. त्यामुळे आपण बारीक-सारीक जे अंदाज होते, ते आता बंद केलेले आहेत. कुठल्याही सोशल मीडियावरती लंब्या पल्ल्याचे अंदाज आपण देणार नाहीत. पण जो आपला चाहता वर्ग आहे, त्यांनाही थोडक्यात अंदाज देता येईल. तुम्ही असे बारीक कमेंट्स घेऊ नका. कमेंट्सला आता मान्यता नाहीये. हां, पण तरी सर म्हणजे काय सांगाल? तालुका तरी सांगाल का? भोकरदन तालुक्यामध्ये नाही, तालुका जिल्हा सांगेल, जिल्ह्याच्या नंतर विभाग सांगेल आणि तुम्ही विचारा कुठलाही प्रश्न विचारा, कितीही किचकट विचारा. पण आता गाव पातळीचे प्रश्न जो लाईव्ह होता तो लाईव्ह याच कारणामुळे आणि अशा प्रतिक्रियामुळे बंद केलेला आहे. कृपया खर्च करू नका. अन्यथा मला नाईलाजाने तुमचा पण चॅनलचा अंदाज बंद करावा लागेल. बरं, 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 बरं. चालेल सर. मग जालना जिल्ह्यामध्ये तरी येईल का म्हणजे मग म्हणजे जिल्ह्यात? हो, जालना जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे. प्रत्येक तालुक्यानं तो पाऊस पडणार आहे. हां, म्हणजे आणि हां, व्याप्ती त्याची 70% ते 75% आहे. म्हणजे कमीत कमी 60% ते 70% भागांना तो पाऊस होणारच आहे. आणि त्याची सुरुवात जी होती ना, ती लक्षपूर्वक आहे का 8 तारखेच्या पुढे होते. एकदमच पहिल्या 2-3 दिवस लवकरच तो सगळ्याच भागाला व्यापेल असं सुद्धा नाहीये. जसं 20 तारखेपासून पाऊस सुरू झाला होता मागच्या महिन्यामध्ये आणि खरा जोर त्याचा 22-23 पासून वाढला. सेम त्या कंडिशनमध्ये आहे. पण पीक उगवता वेळी जर हा पाऊस पडला तर नुकसान साहजिकच आहे. 70% ते 80% माल जळून जाण्याची देखील शक्यता त्याच्यात आहे. कारण की हा पाऊस आठवडाभर चालणार आहे. कमीत कमी 6 दिवस तरी चालेलच. आणि पाऊस उघडता वेळ सुद्धा 1-2 दिवस शिल्लक चालत असतो. म्हणून मी आठवडाभर म्हणतो. 6 दिवसाची याची कॅपॅसिटी आहे. प्रचंड प्रमाणात हे लोकवृक्ष येणार आहे. याच्यामध्ये बरेचसे गाव सुटूही शकतात. पण याच्यामध्ये एक असं सिस्टम आहे, चक्रवात परिस्थितीसारखं सिस्टम आहे. अवर्षणग्रस्त भाग ज्यांना नमी पडत नव्हता, अशा भागांना ही गुड न्यूज म्हणायची. कारण की यांच्या भागात तो पाऊस पडू शकतो असा देखील अंदाज आहे. हां, म्हणजे 8 तारखेपासून याची सुरुवात होईल सर. तर हा जो पाऊस आहे म्हणजे एक आठवडाभर चालेल म्हणजेच 15 किंवा 16 तारखेपर्यंत. हं, हं. हां, सर शेतकऱ्यांना म्हणजे आता नक्कीच ऐकलं असेल, की आपण आता तालुक्याचे अंदाज सांगणार नाही. कारण की तुम्हाला अनेक शेतकऱ्यांनी अशा कमेंट केले, की तुमच्या अंदाजामुळे मक्याचे भाव, इतर काही मालाचे भाव पडत आहे. तर हं. त्यामुळे तुम्ही तालुक्याचा आणि गावाचा अंदाज देणं बंद केलाय. फक्त तुम्ही आता जिल्ह्याचे आणि विभागाचाच अंदाज देणार आहात. नक्कीच आणि येणारा जो पाऊस आहे, याच्यामध्ये विजा देखील आहेत. त्यामुळे थोडा अलर्ट राहा. आणि विशेष म्हणजे लाईव्ह सिस्टम अंदाज देणं बंद नाही. अंदाज देणं बंद करणार नाही. तो महाराष्ट्र असेल, इतरही कुठले राज्य असतील. आता हा लाईव्हचा जो आपण वेळ घालवतो, एक दिवस 5-6 घंटे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि डायरेक्टली लोकांना फेस टू फेस प्रश्नांची उत्तर द्यायची. हा कार्यक्रम हिंदी भाषेमध्ये THFS वेदरमध्ये आहे. क्वचित तुम्हाला असे बारीक-सारीक जर प्रश्न विचारायचे असतील, तर हिंदी भाषेमध्ये तुम्ही त्या तेलंगणाच्या, आंध्र प्रदेशच्या, कर्नाटकच्या, MP च्या लाईव्हमध्ये रोज रात्री आपल्या पहिल्या प्रयोगशाळेअंतर्गत जो लाईव्ह होता आपला तोडगा हवामान अंदाज लाईव्ह, त्यामार्फत देखील तुम्ही तिथे येऊन प्रश्न विचारू शकता. तुम्हाला नक्कीच तिथे अंदाज मिळेल. पण त्या कमेंट्समध्ये त्या ह्याच्यामध्ये जे प्रश्न तुम्ही विचारतात ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. लाईव्हला फेस टू फेस तुम्हाला यावं लागणार आहे. आणि विशेष म्हणजे हा घमंड नाहीये. हा दिलेल्या चुकीच्या कमेंटचं प्रत्युत्तर आहे.